आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मानाचा अश्वाचे बुधवार 4 जून रोजी सकाळी परभणी जिल्ह्यातील पेठ बाभळगाव येथून देहूकडे प्रस्थान झाले। ही वारीतील एक अत्यंत मानाची अशी परंपरा असून पाथरी तालुक्यातील पेठ बाभळगाव येथील रणेर घराण्याच्या वारसात गेल्या 90 वर्षांपासून ती जतन केली जात आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानाचा अश्व विशेष महत्त्वाचा मानला जातो। यावर्षीही या परंपरेला अनुसरून विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याकडील राजा या नावाचा अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। देहू येथून पालखी निघाल्यावर मानाचा अश्व त्यात सहभागी होईल आणि सोहळा पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी विसावेल। रणेर घराण्याची ही सेवा केवळ एक परंपरा नसून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाचे एक प्रतीक आहे। या अश्वावर संत तुकाराम महाराज पादुका ठेवण्यात येतात। पालखी सोहळ्यात सहभागी होणारा हा अश्व म्हणजे श्रद्धेचा आणि भक्तीचा मूर्त स्वरूप आहे। रणेर घराण्यातील ही सेवा आज 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचली असून भक्तिभावाने प्रेरित होऊन संपूर्ण घराणे या सेवेत समर्पित असते। गावातून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात अश्वाचे प्रस्थान होते। यावेळी गावकऱ्यांच्या लवाजम्यासह टाळ मृदंगाच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फुलांच्या सजावटीत राजा अश्वाची गावातून मिरवणूक काढत निरोप घेतला जातो।